ठरलं तर मग या मालिकेच्या 1 नोव्हेंबरच्या भागामध्ये किचनमध्ये कल्पना आणि विमल दोघीजणी काम करत असतात आणि त्यावेळेला कल्पना सांगत असते, हे बघ पालेभाजीमध्ये खूप सारं खोबरं घाल विमल, कारण सायलीला आता खूप साऱ्या पालेभाज्या खायला हवेत. तितक्यात सायली येते आणि म्हणते, आई मी करू का, म्हणजे मी आधी फोडणी देते आणि त्यानंतर पोळ्या लाटायला घेते. यावरती कल्पना म्हणते, वेड लागले का तुला, अशा अवस्थेमध्ये तू काही इतका वेळ उभी राहणार आहेस का. सायली आता स्वतःची काळजी घे बरं, इतका वेळ उभं राहून स्वयंपाक वगैरे नाही करायचा. आणि तुला मी सांगते, आजपासून दुधामध्ये शतावरी कल्प टाकून तू ते प्यायला लाग, कारण स्वतःचं शरीर आपल्याला मजबूत बनवायचं असतं ना. विमल म्हणते, हो सायलीताई, आत्तापर्यंत तुम्हाला कामाची आवड होती तर आम्ही तुम्हाला काम करून दिलं, पण आता नाही, आता तुम्ही आरामच करायचा. कल्पना म्हणते, चल, असं म्हणत ती सायलीला आता डायनिंग टेबलच्या इथे आणते, चेअरवरती बसवते आणि म्हणते, तू कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही, आम्ही सगळे आहोत ना. तोपर्यंत विमल आता सफरचंद कापून आणते आणि ते सायलीला खायला देते. सायलीला मनामध्ये खूप गिल्ट वाटत असते. कल्पना सांगत असते, हे बघ, सगळ्या ह्याच्यामध्ये सावकाश वावरायचं, अजिबात कसली घाई करायची नाही, जे खायचं आहे ते सगळं मनापासून खायचं आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची. हे सगळं आता पूर्णाजी पाहत असते आणि कुठेतरी पूर्णाजीला सुद्धा येणाऱ्या पतवंडाची ओढ लागलेली असते. पूर्णाजी खुश असली तरी मनातून तिला सारखी प्रतिमाची आठवण येत असते. कल्पना मात्र आपण आजी होणार या आनंदामध्ये खूपच आनंदी असते. तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य दोघंजण ऑफिसला यायला निघालेले असतात. एक मीटिंग उरकून दोघंजण निघालेले असतात. त्यावेळेला चैतन्य म्हणतो, अर्जुन काय रे, त्या मीटिंगमध्ये पण तू फार काही बोलला नाहीस, काय चाललंय काय, तुला पहिल्यांदा कोणती तरी केस हरण्याची इच्छा झाली की काय, नक्की काय झालंय बोल तरी. पण अर्जुनला समोर सायली दिसत असते. सायली चक्क प्रेग्नेंट असते आणि सायली म्हणत असते, सर हे काय करून ठेवलं तुम्ही, आता आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, मग हे कसं काय घडलं, आता हे निस्तरायचं कुणी, बोला, असं म्हणत ती अर्जुनला आता जाब विचारत असते. हे सगळं समोरचं प्रेग्नेंट सायलीचं दृश्य बघून अर्जुन गडबडतो, आता गाडीला ब्रेक लावतो आणि मागे येऊन एक बाईकवाला धडकतो. धूम धडाक्यात आवाज येतो आणि सायलीकडे अर्जुन मात्र बघतच बसलेला असतो. त्याचा एकटक नजर सायलीकडे असते. चैतन्य सांगत असतो, अरे काय केलंस, मागे गाडी ठोकली. तोपर्यंत गाडीवरती बसलेली बाई येते आणि ती दार वाजवते आणि म्हणते, काय हो, तुमचं लक्ष कुठे आहे, ही गाडीची एवढी नुकसानी झाली, त्याची भरपाई कोण देणार, असं म्हणत ती बाई आता अर्जुनला ओरडत असते. चैतन्य म्हणतो, ऐका, अहो बाई ऐका, मी बोलतोय ना तुमच्याशी. पण ती बाई काही ऐकायला तयार नसते आणि अर्जुनला ती बाई दिसतच नसते. अर्जुनला फक्त सायलीच दिसत असते. अर्जुन म्हणत असतो, काय हे सगळं घडलं, हे कसं घडलं. सायली म्हणते, हे पण मलाच विचारा, आमच्या गरिबांना काही किंमतच नाही ना, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ना आपलं, मग हे सगळं करण्याची तुम्हाला काय गरज होती, आता हे सगळं निस्तरणार कोण, या सगळ्याची भरपाई देणार कोण, असं म्हणत सायली अर्जुनला जाब विचारत असते. अर्जुन मात्र एकदम बावचळलेल्या अवस्थेमध्ये काय घडतंय आपल्यासोबत, सायली प्रेग्नंट कशा, हे सगळं पाहतच असतो आणि एकदाच जोरात मोठ्याने ओरडतो, हे बघा मिसेस सायली, फक्त एकटे तुमचंच नुकसान नाही झालेलं आहे, नुकसान माझं पण झालेलं आहे ना. यावरती बाई म्हणते, कोण मिसेस सायली, कसलं नुकसान, गाडी माझी ठोकलीत ना तुम्ही. चैतन्य म्हणतो, बाई एक मिनिट थांबा बरं, मी काय सांगतो ते ऐका, कुणाचीही काही नुकसान झालं नाही, तुमच्या गाडीला पण काही झालं नाही, आमच्या पण गाडीला काही झालं नाही, चला बरं, असं म्हणत चैतन्य मॅटर सॉर्ट आउट करतो आणि गाडीत येऊन बसतो. आणि अर्जुनला म्हणतो, काय रे, काय झालं, तू कसल्या विचारामध्ये आहेस. मग मात्र अर्जुन पहिल्यापासून सगळा घडलेला प्रकार चैतन्याला सांगतो आणि म्हणतो, अरे हा असा प्रकार झालाय, त्या दिवशी सकाळी सायलींना उलट्या व्हायला लागल्या, चक्कर यायला लागला, मॉर्निंग सिकनेस व्हायला लागलं आणि नंतर प्रेग्नन्सी करण्यासाठी आम्ही रिपोर्ट करण्यासाठी गेलो तर प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अरे हे कसं शक्य आहे. आता मात्र चैतन्याला मोठा धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, अरे देवा, हे कसं काय घडलं, मग तू घरच्यांना सांगून टाक ना की सायली प्रेग्नेंट नाही आहे म्हणून, असं म्हणत चैतन्य अर्जुनला मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी सांगत असतो. इकडे घरी पूर्णाजी अस्वस्थ असते. तिला आपण प्रतिमाला दिलेला जे वचन असतं ते सारखं आठवत असतं आणि प्रतिमाच्या वचनावरती आपण खरे उतरू नाही शकलो याचं पूर्णाजीला खूप वाईट वाटत असतं आणि ती उदास असते. तितक्यात तिथे प्रताप येतो आणि पूर्णाई, काय झालं बरं. पूर्णाजी म्हणते, खरं तर पतवंड येणार म्हणून माझं मन खूप खुश आहे रे. म्हणजे मन खूप खुश असलं तरीसुद्धा मनाच्या एका कोपऱ्यामध्ये प्रतिमाची आठवण मला शांतच बसू देत नाही आहे रे. म्हणजे प्रतिमाला मी वचन दिलं होतं, ते वचन मी पूर्ण करू शकले नाही. ती माझ्या स्वप्नात सुद्धा आली होती आणि ती मला जाब पण विचारत होती रे प्रताप. प्रताप म्हणतो, हे बघ पूर्णाई, देवाच्या मनात आहे ना ते सगळं होईल.
इकडे सायली देवी आईची प्रार्थना करत असते आणि म्हणते, आई खूप आनंदात आहेत, पण त्यांचा हा आनंद फार वेळ टिकणार नाहीये. त्यासाठी आम्ही खूप मोठे जबाबदार आहोत, पण कुणालाही फसवण्याची आमची इच्छा नाहीये. देवा, या सगळ्यातून तूच मार्ग काढ काहीतरी, असं म्हणत सायली देवी आईची मनापासून प्रार्थना करत असते. प्रताप म्हणतो, पूर्णाई, हे बघ, आपल्या हातात काही नाहीये, कारण आता अर्जुनचं मूल येणार म्हटल्यावरती आपल्याला त्याचं लग्न एक्सेप्टच करायला पाहिजे. आपल्याला कितीही हे वेडेपणा वाटला असला ना तरीसुद्धा अर्जुनच्या बाळासाठी, या घराच्या वंशासाठी आपल्याला हे लग्न एक्सेप्ट करावं लागणार. आणि तू मनामध्ये विचार करू नकोस बरं, जेव्हा प्रतिमा येईल ना तेव्हा ती सुद्धा हे लग्न एक्सेप्ट करेल आणि ती तुझ्यावरती रागवणार नाही ग, कारण आपली प्रतिमा खूप समजूतदार आहे पूर्णाई. आता किती काही झालं तरी सायली अर्जुनची बायको आहे आणि या घराचा वंश येणार हे सत्य आपल्याला मान्यच करायला पाहिजे, असं म्हणत प्रताप पूर्णाईला समजवत असतो. अखेर पूर्णाईला सुद्धा या गोष्टीचं पटतं की येणाऱ्या वंशाचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि अर्जुन सायलीचं लग्न एक्सेप्ट केलं पाहिजे. प्रताप आणि पूर्णाई दोघंही जण अर्जुन सायलीला एक्सेप्ट करण्यासाठी अगदी मनापासून तयार होतात, कारण आता सुभेदारांच्या घराचा वंश येणार असतो. तोपर्यंत कल्पना बाहेरून सायलीसाठी फळं वगैरे असं काही घेऊन घरी येत असते आणि तोपर्यंत सायली देवाशी प्रार्थना करता करता तिला अचानक आठवतं, अरे देवा, दुधाचा गॅस तर ऑनच राहिला. मग सायली दुधाचा गॅस बंद करण्यासाठी धावत किचनच्या दिशेने निघते आणि नेमकी कल्पना हे सगळं पाहते. सायलीला वेड लागले की काय, अशी काय धावत पळत ही चाललेली आहे, असं म्हणत कल्पना जोरात ओरडते, सायली, सायली, काय करतेस तू हे? सायली म्हणते, आई काय झालं? कल्पना म्हणते, तुला वेड लागले का सायली? अगं, अशा अवस्थेमध्ये धावायचं नसतं, तुला कळतंय का? तुला मी सकाळी समजावून सांगितलं ना की तुझी प्रत्येक हालचाल ही सावकाश असली पाहिजे. कसं ग सायली, तुला कळत नाहीये? हे बघ, अशा अवस्थेमध्ये जास्त कामं करणं, जास्त वेळ उभं राहणं आणि अशी धावपळ तर बिलकुल चालणार नाही. सायली म्हणते, आई, तो गॅस चालू होता ना, तो फक्त बंद करत होते. कल्पना म्हणते, हे बघ, गॅस ऑलरेडी बंद आहे आणि गॅसचं दूध उतू गेलं ना तरीसुद्धा चालेल, पण तू अशी धावपळ केलेली बिलकुल चालणार नाही, असं म्हणत ती सायलीला समजवत असते. अस्मिता लपून छपून हे सगळं ऐकत असते आणि अजूनही आपण फोडलेला बॉम्ब का नाही फुटत आहे याचा विचार करत असते. कल्पना म्हणते, हे बघ बाळा, गॅस बंद आहे आणि काहीही चालू असेल तरी प्रॉब्लेम होणार नाही, तू स्वतःची काळजी घे बरं. असं धावत पळत जाणं किती चुकीचं आहे. हे बघ, एखादी चूक आपल्या अंगाशी येऊ शकते, त्यामुळे तू स्वतःची काळजी घे, जास्त धावपळ करू नकोस. बाळा, तुला आता स्वतःची नाही तर बाळाची पण काळजी घ्यायला पाहिजे, कळतंय का तुला सायली? असं म्हणत कल्पना प्रेमाने सायलीला समजवत असते. पण या प्रेमाचं सायलीला इतकं ओझं होत असतं की तिच्या मनावरती दडपणच येत चाललेलं असतं आणि कल्पनाला कसं सत्य सांगू हे तिला कळत नसतं. अस्मिता विचार करते, काय ह्यांचं चाललंय काय कळतच नाहीये. इतकं कोड कौतुक कोण कोणाचं करतं का? जेव्हा खरा बॉम्ब फुटेल ना तेव्हा मात्र यांचं काही खरं नाही. तोपर्यंत अर्जुन रूममध्ये येतो आणि तो काहीतरी फायलींची चाळाचाळ करत असतो. सायली सुद्धा कपडे लावत असते, पण दोघांचं लक्ष नसतं. एकाच वेळेला दोघं जण म्हणतात, मला असं वाटतं. अर्जुन म्हणतो, बोला ना, तुम्हाला काय वाटतं? सायली म्हणते, तुम्ही बोला. अर्जुन म्हणतो, हा काही गेम आहे का? तुम्ही बोला, मी बोला, बोला ना पटकन. यावरती सायली म्हणते, सर, विज्ञानाला पण जे शक्य नाही ती सगळी घटना घडली तरी कशी? कसे काय रिपोर्ट पॉझिटिव्ह आले? आणि या सगळ्यामध्ये आईंची अवस्था बघताय ना तुम्ही, त्यांना किती आनंद झालाय. आपण या सगळ्यामध्ये त्यांना जर आता खरं सांगितलं त्यांना किती वाईट वाटेल. मला खरंच कळत नाहीये या सगळ्यातून कसं बाहेर यायचं, याचं सोल्युशनच मिळत नाहीये. अर्जुन म्हणतो, जी अवस्था तुमची आहे ना तीच माझी आहे, मला पण याच्या सगळ्यात काही कळत नाहीये कसं हे सगळं घडतंय ते. सायली म्हणते, या सगळ्यातनं आपण बाहेर तरी कसं पडायचं? आणि या सगळ्यातून आपण बाहेर पडू ना सर, की यातच आपण गुरफटून जाणार? असं म्हणत सायली एक शंका काढते आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो, कारण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अर्जुन सायलीला दिसतच नसतो. तेवढ्यातच एक खूप मोठी घटना घडते. ज्या वेळेला सायली किचनमध्ये येते, किचनमध्ये एक चिठ्ठी ठेवलेली असते. त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, कल्पना आणि विमल, तुम्ही दोघांनी तांदळाची उकड करून ठेवा, मी जरा बाहेरून जाऊन येते. पूर्णाई. असं म्हणत सायली विचार करते, ही चिठ्ठी पूर्णाईने घरातल्या घरात का बरं लिहिली असेल? कदाचित पूर्णाई गेल्या तेव्हा दोघी घरात नसतील म्हणून का? तांदळाची उकड करायची आहे का? मी करते उकड, असं म्हणत तांदळाचं पीठ वरतून काढण्यासाठी सायली एका स्टूलवरती चढते आणि स्टूलवर चढून ती तांदळाचं पीठ काढायला लागते. हा सगळा अस्मिताचा डाव असतो. सायलीवरती चढते, तिचे पाय थोडेसे उंचावलेले असतात. तोच वेळ साधून अस्मिता स्टूल मागे खेचते. स्टूल मागे खेचल्यावरती सायलीचा तोल जातो आणि सायली खाली पडायला येते. आता सायली खरंच खाली पडणार की सायलीला धरण्यासाठी अर्जुन
येणार असतो, पण अस्मिताचा हा डाव मात्र कशासाठी असतो, सायली पडल्यावर हिचं काय भलं होणार असतं हे मात्र आपल्याला काही कळत नाही. पण या सगळ्यामध्ये अस्मिता आणि प्रियाची भांडेफोड होणार आणि सायली अर्जुनचं सत्य स्वतःहून बाहेर येणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.